यानंतर मी निमंत्रण देतो जगप्रसिद्ध चित्रकार ज्यांची 150हून 170हून अधिक प्रदर्शनं झालेली आहेत, स्वनामधन्य अतुल दोडिया यांना इथे निमंत्रण देतो. त्यांनी या निमित्ताने आपल्याशी संवाद साधावा अशी त्यांना आदरपूर्वक विनंती आहे. नमस्कार. सर्वप्रथम तर मी चिन्ह आणि सतीश नाईकलाचं अभिवादन करतो की त्यांनी हे पुस्तक जे केलं आहे ते आपल्या भाषेत केलं आहे, मराठी भाषेत केलं. त्याच्यामुळे जो मला आनंद होतो, कारण काय आहे की बहुतेक पुस्तकं आपल्याला भेटतात पण ती इंग्रजीत असतात. आणि मला आठवतं आहे जीजस स्कूल ऑफ आर्टमध्ये पहिल्यांदा जेव्हा लायब्ररीत गेलो तर सगळ्याच पुस्तकं जवळजवळ इंग्रजीतच होतात. तो इट्स अ वंडरफुल फिलिंग की मराठी भाषेत बर्व्यांबद्दल हे पुस्तक आलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, आता माणूस जेव्हा असतो, आपल्यात असतो, जगत असतो, आणि जेव्हा तो आपल्याला त्याची एवढी आवड असते, एवढा एक नाता असतो आणि ओढ असते त्या माणसाबद्दल, पण एकदा तो जातो या जगातनं आणि गेल्यानंतर जर का तो परत तुम्हाला दिसला तर आपण घाबरून जातो. बर्वेचा माझा जी मैत्री होती किंवा जो संबंध होता तो एवढा जवळीकचा होता की बऱ्याच वेळेस स्वप्नात ते मला दिसले. आणि ही स्वप्न जी होती ती सामान्य साधी जी नेहमी आपल्याला स्वप्न येतात तशी नव्हती. त्यामुळे मी घामाघूम व्हायचो झोपेत. असा एक त्यांचा आणि माझा संबंध होता. ते चेंबूरला किंवा कुर्ला ईस्टला राहायचे आणि मी घाटकोपरला राहतो. तर रिक्षेतनं एक 15-20 मिनटात मी तिथे पोचायचो त्यांच्या घरी. आणि आतल्या बेडरूममध्ये ते पेंटिंग करायचे. आणि मला आठवते 97 जानेवारीमध्ये जेव्हा ते 95मध्ये वारले त्यानंतर भारतीय विद्याभवनमध्ये एक गुजराती मॅगझिन नवनीत समर्पणचे संपादक होते कादंबरीकार घनश्याम देसाई. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता 1 वर्ष झालं बर्वांना जाऊन, तुम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी मला लिहून द्या मासिकसाठी, नवनीत समर्पणसाठी. आणि मी एक गुजरातीत एक लेख लिहिला. आणि तो लेख जो होता त्याचं नंतर बऱ्याच वर्षानंतर त्याचं मराठीकरण सतीश तांबे यांनी केलं आजचा चारवाक नावाच्या मॅगझिनमध्ये. तर त्यातले काही अंश मी वाचतो. मराठीत बोलायचं सहज होतं पण वाचायचं म्हणजे थोडंसं मला जरा आय मे टेक लिटल टाईम, पण तुम्हाला कदाचित माझं मराठी ऐकायला आवडेल. म्हणजे मी त्यांना भेटलो तेव्हा मी विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे गेलो, जीजस स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी म्हणून. आणि बर्वे अर्थात नाव झालेलं मोठं. आंगलने सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या ब्लू क्लाउडला अवॉर्ड मिळाला, नॅशनल अवॉर्ड. आणि तेव्हा कळलं की कोणीतरी चांगला एक चित्रकार आहे. आणि त्यांची म्हणजे गणना महत्त्वाचे काम करणाऱ्या मोजक्या चित्रकारांमध्ये होत होती. स्वतः एक प्रतिष्ठित चित्रकार आणि मी तर एक विद्यार्थी, हे अंतर त्यांनी सगळ्यात आधी पुसून टाकलं. महत्त्वाचे असे वाटणारे प्रश्न माझे नाहीत तर आपले आहेत अशा तऱ्हेने ते चर्चा करीत. आणि मग चर्चेच्या ओघानं चित्रकलेला केंद्रस्थानी ठेवून साहित्य, समीक्षा, कलाक्षेत्र, प्रदर्शने, गॅलऱ्या, डीलर, शिक्षक वगैरे अनेक विषय निघत. बहुतेक वेळी गंभीर सुरात सुरू झालेली चर्चा हळूहळू गंभीर न राहता कोट्या विनोदांच्या वाटेने खेळकर होऊन जाई. चित्रकलेतील विद्यार्थी दशा ओलांडून स्कूल ऑफ आर्टमधून नुकतंच कुठं पाऊल टाकलं असताना अनेक वैचारिक प्रश्न भंडावतात.
समकालीन कला, भूतकालीन कला, परंपरा आणि नवता, भारतीय आणि पाश्चात्य, फिगरेटिव्ह आणि ॲब्स्ट्रॅक्ट, या सगळ्यांमध्ये मी कुठे, माझं काय वगैरे. या सगळ्यांचं करायचं काय? भाषा थोडीफार कामाची असते, परंतु व्हिज्युअल आर्टिस्टला त्याचा तेवढा उपयोग नसतो. तरी संवाद करताना भर भाषेवरच असतो. आजही आपण जे काही एक चित्रकाराबद्दल बोलतोय, हे बर्वे आणि मी माझ्या स्टुडिओत, तर तेव्हा ते इट्स अ कम्प्लिटली व्हिज्युअल एक एक्सपिरियन्स असतो, दृश्य अनुभव असतो. पण आपण त्याच्याबद्दल बोलायचं झालं की ते आपण भाषेमध्येच बोलतो, इंग्रजी असो, मराठी असो, कुठलीही भाषा असो. याच काळात बर्वे साहेबांचा परिचय, मला वाटतं आत्मविश्वास आणि सेल्फ डाऊट ही कलावंतापाशी असलेली दोन महत्त्वाची शस्त्र आहेत. स्वतःविषयी सुस्पष्ट ज्ञान असणं चित्रकाराच्या फारसं कामाचं नाही. प्रश्न सोडवण्याच्या जंजाळात पडण्याऐवजी प्रश्न आपल्या अस्तित्वाचा अनिवार्य भाग असतात, ही जाणीव बर्व्यांमुळे मला मिळाली. साध्या साध्या वस्तू मात्रातलं सौंदर्य आणि साध्या गोष्टीतला विशाल संदर्भ ते पाहू शकत. भल्या पहाटे ते फिरायला जात. परतताना सोबत गवताच्या काड्या आणि सुकलेली पानं घरी घेऊन येत. ते पान आणि ती गवताची काडी मग आगळं रूप धारण करून त्यांच्या चित्रात अवतरत. सररियल हा शब्द त्यांना खूपच असे. मेटाफिजिकल म्हणजे स्पिरिच्युअल किंवा अध्यात्मशास्त्रीय असं. मेटाफिजिकल हा शब्द फार आवडे. चित्रात अनेक फेरफार करत, आकारांची निवड करताना आत्यंतिक आत्मनिष्ठा म्हणजे एक्स्ट्रीम सब्जेक्टिव्हिटी दाखवत, निश्चित अर्थ असलेल्या वस्तूंचा वापर बर्वे करत, आकार निश्चित रूप घेऊन येत आणि त्याच वेळी अर्थ या शब्दाला ते फार घाबरत. प्युअर व्हिज्युअल्सची शेपटी सदा धरून असत. कुठल्याही पाश्चात्य चित्रकाराच्या चित्राची थोडी देखील छटा आपल्या कामात न दिसण्याविषयी फार जागरूक असत. तसा प्रभाव पडू नये म्हणून खूप काळजी घेत. कधी क्वचित एखाद्या चित्रातल्या आकारात कोणा फ्रेंच वा इटालियन चित्रकाराची पुसट जरी छाया भासली तर ते चित्र साफ पुसून टाकत. ॲनिमल पेंट ते वॉटर कलर आणि ऑइल पेंटमध्ये आपण काम करत असतो कॅनव्हासवरती, पण बर्वे एनामल पेंटमध्ये करायचे, म्हणजे जे आपण दरवाजा भिंतीवरती लावतो चकचकीत एशियन पेंटचा जो रंग असतो त्याच्यात करायचा. आणि त्याच्यात असं होतं की तुम्ही एकदा तो रंग लावला किंवा आकार काढले की मग ते तसेच राहतात. त्याच्यावर दुसरा एक कोट चढवला तर तुम्ही त्याला झाकू शकत नाही, ते वरून परत ते दिसणार त्याच्यातनं आत वरच्या कोटमधनं. एनिवे, तर ॲनिमल पेंटवर त्या आकाराची निशाणी शिल्लक राही. म्हणजे इफ ही फेल्ट की आहे कुठेतरी इन्फ्लुएन्स आहे किंवा भास दिसतोय कुठल्या दुसऱ्या चित्रकाराच्या चित्राचा, तर ते पुसून काढत आणि पुसून टाकत. ॲनिमल पेंटवर त्या आकाराची निशाणी शिल्लक राही. अखेरीस चित्र फाडून टाकत. आपली मुलगी सोनाली हिच्या हातात ब्लेड देऊन जणू कसलं उद्घाटन करायचं आहे अशा थाटात तिच्या समोर चित्र धरत. माझ्या माहितीनुसार हा बहुमान सोनालीच्या वाट्याला कितीतरी वेळा आला आहे. मी त्यांना सांगत असे की फ्रेंच चित्रकारांशी तुमचा सुएर सुतकापुरता सुद्धा संबंध नाही. तुमचं जीवन, दर्शन, जगण्याचे संदर्भ वेगळे आहेत, विशिष्ट आहेत. ह्या उपरी वरवर साम्य सापडलं तर ते स्वाभाविक आहे. उलट मी तर अशा स्थितीचा फायदा करून घेईन, त्या प्रभावाला स्वतःमध्ये सामावून घेईन. पण बर्व्यांना एखादी गोष्ट
खटकली की संपलं. चपलेतून वर आलेला खिळा काढल्याशिवाय चैन पडत नाही तसंच. एकदा पॅरिसहून, हा किस्सा एक इंटरेस्टिंग आहे, एकदा पॅरिसहून एक बाई भारतीय चित्रकलेच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या चित्रकारांचं काम बघण्यासाठी इथे आली होती. बर्वेंचे चित्र पाहून तिला फ्रेंच सररियलिस्ट चित्रकार इव तांगी, नाव आहे इव तांगीची आठवण झाली. तेव्हा बर्वे म्हणाले, त्यांनी त्यांचं काम पाहिलं नाही, त्याचं नावही ऐकलं नाही आहे. बाईने आश्चर्याने बर्वेंना विचारलं, तांगी नाही माहीत? ताडकन बर्वेंनी उलट प्रश्न केला, तांगीला बर्वे माहीत आहे का? बाई बिचकलीच, म्हणाली, काही कल्पना नाही. मला वाटतं बाईला ठरवता येईना की हे वागणं म्हणजे या माणसाचा साधेपणा आहे की त्याचा घमंड. त्यानंतर मॉडर्न आर्टच्या पुस्तकात तांगीची चित्र दिसली की आम्ही खूप हसत असू. हे आता मी जेव्हा लिहिलेलं, इट वॉज इन मिड-90sमध्ये, म्हणजे 97मध्ये. तर गेल्या 10-1 वर्षात भारतीय चित्रकलेला चांगले दिवस गेले. चित्रकार खुश झाले, किमती वाढल्या, बाजारात मागणी वाढली, कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे दिल्ली, कलकत्त्यात नव्या गॅलऱ्या निघाल्या, उत्पादनं वाढली, एकूणच आनंदी आनंद झाला. इतर काही करायची गरज न पडता फक्त चित्रच काढून उदरनिर्वाह करणं चित्रकारांना शक्य होऊ लागलं. आणि बर्वेसुद्धा विवर सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत होतो आणि आम्हा सर्वांना हाच प्रश्न होता की एकदा JJ मधनं बाहेर पडलो, आर्ट स्कूलमधनं, की मग करायचं काय? इट वॉज अ ह्यूज इश्यू. एकमेकाला आव्हान वाटेल अशी निर्मिती झाली, पण ती तुरळकच. काहींना सोडले तर परिस्थिती तशीच राहिली. घाईने, तात्काळ, लवकर या क्रियाविशेषणांना बर्वे चांगले ओळखून होते. प्रसिद्धी व नावात त्यांना सुख होई, कोणाला होत नाही. पण या नावासाठी चित्रकार जी उरसफोड करतात त्याने ते क्षुब्ध होत. कोणत्याही प्रलोभनाला नाही म्हणण्याची हिंमत त्यांच्यात होती. सहजता त्यांना आवडे, पण स्थायी भाव म्हणून सहजता असावी असं त्यांना अंतर्यामी वाटे, पण तसं होत नसे. बर्वे स्वतःसमोर आव्हान उभी करत, डायरी लिहित, स्केचबुक ठेवत, टिपणं काढत, आकारांचे सूक्ष्म विश्लेषण करत, लिहूनही आणि रेखाटूनही. चित्रकलेच्या मूलभूत घटकांविषयी त्यांचे काही ठाम विचार होते. त्यांचे काही मुद्दे मला कळायचे, काहींशी मी सहमत होतो. चर्चा व्हायची. त्यांनाही ठाऊक होतं की चित्र काढणं, आकार आणि अवकाशां यांचं नातं जोडणं हे एक वेळ सोपं असेल, पण दुसरी क्रिया भाषामध्ये त्याची मांडणी करणं ही सोपी गोष्ट नव्हे. कोरा कॅनव्हास मध्ये मराठी भाषेचा सुंदर आविष्कार पाहायला मिळतो. चित्रकलेविषयी अधिकारवाणीने 4 गोष्टी बोलतील असे चित्रकार आपल्याकडे कितीशे आहेत. गेल्या काही वर्षात बर्वे एक झगडा देत होते. हा झगडा त्यांच्या पिंडाविरुद्ध जाणारा होता असं मला वाटतं. नम्रपणा आणि अभिमान म्हणजे प्राईड अँड मॉडेस्टी या 2 टोकांमध्ये त्यांचं मन हेलकावत होतं. शांत आणि नम्र असणं वेगळं आणि तसं दिसणं वेगळं. लोक बर्व्यांना नम्र माणूस समजत. हा कदाचित त्यांच्याविषयीचा सर्वात मोठा गैरसमज असावा. बर्वेंना स्वतःलाही आपण नम्र आहोत असं दाखवायला फार आवडायचं. स्वतःच्या मस्तीतच राहावं, प्रसिद्धी आणि नावापासून दूर राहून कार्य करावं. एखाद्या रिक्लूसप्रमाणे, म्हणजे एकांतवासी, जनसंपर्क टाळणारी जी व्यक्ती असते तशी एखाद्या रिक्लूसप्रमाणे जगावं.
या कल्पनेने ते भारलेले असत. चित्रकार गायतोंडे आणि कवी अरुण कोलटकर यांचा उल्लेख ते उठसूट करत. गायतोंडेंना सर्वात महत्त्वाचा चित्रकार म्हणत आणि गायतोंडेंच्या चित्रांविषयी कधी साठी सामाशी बोलत. कोलटकर उत्तम कवी आणि प्रत्यक्षात कोलटकरांच्या कवितांपेक्षा त्याच्या जीवनशैलीने ते अधिक प्रभावित झालेले होते. मला आठवतं आहे जेव्हा बर्वे गेले आणि मला वाटतं चेंबूरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांना झोपलं होतं आणि अरुण कोलटकर वॉज देअर. ते आलेले आणि कोलटकरांची एक कविता खेकडे नावाची कविता ते बर्वांना फार आवडायची. तर ते वरती गेले आणि आम्ही सगळे खाली बसलेलो आणि त्यांनी ती पूर्ण कविता तिथे झोपलेली बर्व्यांसमोर वाचून दाखवलेली. ते मला आठवतं आहे. एनिवे, तर प्रत्येक कोलटकरांच्या कवितांपेक्षा त्यांच्या जीवनशैलीने ते अधिक प्रभावित झालेले होते. बर्वे खूप बोलत, विचार व्यक्त करत, काही दिसलं घडलं तर त्यावर ताबडतोब प्रतिक्रिया व्यक्त करत. शांत राहणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. मुळातच अस्वस्थ जीव, जीवनाच्या अनेक पैलूंची चांगली जाण असलेला माणूस, पण स्वतःच्या स्वभावाच्या संदर्भात ते इतके डळमळीत होते की आपल्यात सुद्धा अनेक आंदोलन जन्म घेत. त्यांच्या स्वभावातला हा विरोधाभास मला फार भावत असे. एका सच्च्या माणसाचं दर्शन घडल्यागत वाटे. 7 जन्मात सुद्धा बर्वे रिक्लूस होऊ शकणार नाही या विचाराने मला हायसं वाटे. बर्वे आणि मी दोघांनाही भाषेचा नेमका वापर करणं आवडे, विस्ताराने मांडणी करणं आवडे. फोनवर लंब्या चवड्या गप्पा होत. त्या काळात मोबाईल नव्हता तर नॉर्मल लँडलाईनवर फोन यायचा आणि माझ्या वडिलांच्या टेबलावर तो फोन असायचा आणि बहुतेक वेळा माझे वडीलच फोन उचलायचे, मग ते मला द्यायचे. तर फोनवर लंब्या चवड्या गप्पा होत. कुठल्या चित्राची समस्या, वेगवेगळ्या ठिकाणाचं आमची आमंत्रणं, असाचं काय करायचं याविषयी आम्ही एकमेकांची मतं घेत असू. आम्हाला सोयीचं ठरेल अशा रीतीने तुकाराम आणि ज्ञानेश्वर ह्याचा अन्वय लावून घेत असू आणि नंतर हसतही असू. फोन येतो, रिसिव्हर उचलतो. बर्वे हळू विचारतात, कारण त्यांना माहीत होतं माझे वडील बहुतेक कदाचित म्हणून, मग ते गुजरातीत विचारायचे, अतुलभाई छे, म्हणजे अतुलभाई आहेत का? बर्वे हळू विचारतात, अतुलभाई छे, आणि लगेच म्हणतात, बर्वे. थँक्यू.